तर प्रो कबड्डी सीझन 12चं ऑप्शन हे झालेलं आहे। यंदाच्या ऑप्शनमध्ये खूपच मोठमोठे खेळाडू होते। कोणता खेळाडू कोणत्या टीममध्ये गेला आहे आणि कोणावर किती बोली लागली आहे सर्व काही आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। या व्हिडिओमध्ये आपण कॅटेगरी ए आणि कॅटेगरी बी चे खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत। पुढील व्हिडिओ जो येईल त्याच्याबद्दल आपण कॅटेगरी सी आणि कॅटेगरी डी चे खेळाडू त्यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत। तर जरा न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर कॅटेगरी ए च्या लिस्टमध्ये नंबर 1 वर होता तो म्हणजे इराणचा ऑलराऊंडर खेळाडू मोहम्मद रजा शादलूवर खूपच टीमांनी बोली लावली, परंतु शेवटी गुजरातने 2,23,00,000 अशी मोठी बोली लावत शादूला आपल्या संघात घेतले। तर शादलू हा सीझन 12 साठी आपल्याला गुजरातकडून खेळताना दिसणार आहे। शादलूने मागच्या सीझनला हरियाणा टिल्सकडून खेळताना खूपच चांगले प्रदर्शन केले होते। हरियाणाला चॅम्पियन बनवण्यामध्ये त्याचा खूपच मोठा वाटा होता। तर या सीझनला तो गुजरातकडून खेळणार आहे। दुसरा खेळाडू देखील इराणचा होता तो म्हणजे फजल अत्राचली। पहिल्यांदा फजलवर कोणीच बोली लावत नव्हतं, परंतु दबंग दिल्लीने त्याचा बेस प्राइसवर बोली लावली, म्हणजे त्याचा बेस प्राइस 30 लाख होता। 30 लाखावर बोली लावत दबंग दिल्लीने त्याला आपला संघात घेतले। बंगाल वॉरियर्सकडे एबीएम कार्ड होतं, परंतु त्यांनी फजलला घेण्यास नकार केला। तर फजल हा सीझन 12 साठी आपल्याला दबंग दिल्लीकडून खेळताना दिसणार आहे। पुढील खेळाडू हा हाय फ्लायर पवन सेहरावत होता। पवन सेहरावतवर खूपच कमी संघांनी बोली लावली। शेवटी 59,50,000 अशी बोली लावत तमिल थलाइवासने पवनला आपल्या संघात घेतले आहे। तर पवन हा आपल्याला आता तमिल थलाइवासकडून खेळताना दिसणार आहे। पवनवर खूपच कमी बोली लागली। तुम्हाला याबद्दल काय वाटते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा। पुढचा खेळाडू हा ऑलराऊंडर भरत हुड्डा होता। भरत हुड्डाला तेलुगू टायटन्सने एकूण 81 लाखाची बोली लावत त्याने आपल्या संघात घेतले आहे। तर भरत हुड्डा हा मागच्या सीझनला यूपी योद्धाकडून खेळत होता, परंतु या सीझनला तो आपल्याला तेलुगू टायटन्सकडून दिसणार आहे। तर भरतवर एकूण 81 लाखाची बोली लागली आहे आणि त्याला तेलुगू टायटन्सने आपल्या संघात घेतले आहे। पुढचा खेळाडू हा विजय मलिक होता। विजय मलिकला बेंगळुरू बुल्सने एकूण 51,50,000 अशी बोली लावत आपल्या संघात घेतले होते, परंतु तेलुगू टायटन्सने एबीएम कार्डचा वापर करत विजय मलिकला आपल्या संघात घेतले आहे। तर विजय मलिक पुन्हा एकदा आपल्याला तेलुगू टायटन्सकडून खेळताना दिसणार आहे। पुढचा खेळाडू आपल्या महाराष्ट्राचा होता तो म्हणजे स्टार डिफेंडर शुभम शिंदे। शुभम शिंदेवर खूपच टीमांनी बोली लावली आणि शेवटी तेलुगू टायटन्सने एकूण 80 लाख अशी मोठी बोली लावत शुभम शिंदेला आपल्या संघात घेतले आहे। तेलुगू टायटन्सने लगोपाठ 3 प्लेयर घेतले होते, ते म्हणजे भरत हुड्डा, विजय मलिक आणि शुभम शिंदे। तर शुभम शिंदे हा यंदा आपल्याला तेलुगू टायटन्सकडून खेळताना दिसणार आहे। पुढचा खेळाडू हा जयपूरमधला होता तो म्हणजे अंकुश राठी। अंकुश राठी यंदा आपल्याला बेंगळुरू बुल्सकडून खेळताना दिसणार आहे। अंकुशला बेंगळुरू बुल्सने एकूण 30 लाखाची बोली लावत आपल्या संघात घेतले आहे। तर अंकुश हा आपल्याला बेंगळुरू बुल्सकडून दिसणार आहे। पुढचा खेळाडू हा पटना पायरेट्सचा होता तो म्हणजे दीपक सिंग। दीपक सिंगने मागच्या सीझनला खूपच चांगले प्रदर्शन केले होते, त्याच्याच जोरावर त्याला या सीझनला एकूण 86 लाख अशी मोठी बोली लावत पटना पायरेट्सने आपल्या संघात घेतले आहे। पटनाने त्याला एबीएमचा वापर करत एकूण 2 वर्षासाठी आपल्या संघामध्ये घेतले आहे। तर दीपक सिंग आता पटनाकडून खेळताना दिसणार आहे। मागच्या सीझनला देखील पटनाकडून होता आणि या सीझनला देखील तो पटनाकडून दिसणार आहे। तर त्याला एकूण 86 लाख अशी मोठी बोली लावत त्यांनी आपल्या संघात घेतले आहे। पुढचा खेळाडू हा स्टार डिफेंडर योगेश दहिया होता। योगेश दहियाने मागच्या सीझनला खूपच चांगलं प्रदर्शन केले होते। तो मागील 2 सीझनपासून दबंग दिल्लीकडून खेळत होता, परंतु या सीझनला त्याची टीम ही बदलली आहे, ती म्हणजे बेंगळुरू बुल्स। योगेशवर खूपच टीमांनी बोली लावली। बेंगळुरू बुल्सने शेवटी एकूण 1,01,25,000 अशी मोठी बोली लावत बेंगळुरू बुल्सने जयदीपला आपल्या टीममध्ये घेतले आहे। तर जयदीप दहिया आपल्याला आता बेंगळुरू बुल्सकडून खेळताना दिसणार आहे। पुढचा खेळाडू देखील दबंग दिल्लीचा होता तो म्हणजे आशू मलिक। आशू मलिकवर खूपच टीमांनी बोली लावली। आशूला एकूण 1,90,00,000 अशी मोठी बोली लावत दबंग दिल्लीने आपल्या संघात घेतले आहे। आशू मलिकला बेंगळुरू बुल्सने घेतले होते, परंतु आशू मलिकवर एबीएम कार्डचा वापर करत दबंग दिल्लीने त्यांना आपल्या संघात 2 वर्षासाठी रिटेन केले आहे। म्हणजेच 2 वर्षासाठी आपल्याला आशू मलिक हा दबंग दिल्लीकडून खेळताना दिसणार आहे। त्याला एकूण 1,90,00,000 अशी मोठी बोली लावत त्यांनी आपल्या संघात घेतले आहे।
पुढील खेळाडू हा स्टार रेडर होता, तो म्हणजे अर्जुन देसवाल. अर्जुन देसवालची देखील टीम बदलली आहे, ती म्हणजे तमिल थलाइवास. तमिल थलाइवासकडून अर्जुन देसवाल आणि पवन सेहरावत दोन्हीही दिसणार आहेत. अर्जुनवर एकूण 1,40,00,000 अशी मोठी बोली लावत अर्जुनला त्यांनी आपल्या संघात घेतले आहे. तर तमिल थलाइवासकडून अर्जुन देसवाल, पवन सेहरावत आणि नरेंद्र कंडोला हे तिघी राहणार आहेत. पुढचा खेळाडू हा मागच्या सीझनचा स्टार रेडर होता, तो म्हणजे देवांग दलाल. देवांग दलाल देखील या सीझनच्या ऑप्शनमध्ये होता. देवांगवर खूपच टीमांनी बोली लावली, परंतु शेवटी बेंगाल वॉरियर्सने एकूण देवांगवर 2,20,00,000 आणि 5,000 अशी मोठी बोली लावत देवांगला आपल्या संघात घेतले आहे. तर देवांग दलाल हा सीझन 12साठी आपल्याला बेंगाल वॉरियर्सकडून खेळताना दिसणार आहे. तर देवांगने मागच्या सीझनला पटनाला फायनलमध्ये देखील पोहोचवलं होतं आणि या सीझनला तो बेंगाल वॉरियर्सकडून खेळताना दिसणार आहे. पुढचा खेळाडू आहे तो म्हणजे आमिर हुसेन बस्तामी. आमिर हुसेन बस्तामी हा एक डिफेंडर खेळाडू आहे. त्याला एकूण 30 लाखाची बोली लावत दबंग दिल्लीने आपल्या संघात घेतले आहे. तो मागच्या सीझनला तमिल थलाइवासकडून खेळत होता, परंतु या सीझनला तो दबंग दिल्लीकडून खेळताना दिसणार आहे. पुढील खेळाडू हा अंकित जागलान होता. पटना पायरेट्सचा स्टार डिफेंडर अंकित जागलान हा सुद्धा ऑप्शनमध्ये होता. त्याला एकूण 1,50,73,000 अशी मोठी बोली लावत पटना पायरेट्सने त्याला आपल्या संघात घेतले आहे. पटना पायरेट्सने त्याला FBM कार्डचा वापर करत अंकितला आपल्या संघात घेतले आहे. अंकितवर खूपच टीमांनी बोली लावली होती, परंतु पटनाने FBMचा वापर करत त्याला आपल्या संघात रिटेन केले आहे. तर अंकित हा पुन्हा एकदा आपल्याला पटनाकडून खेळताना दिसणार आहे. पुढील खेळाडू हा नितीश कुमार होता. नितीश कुमारवर एकूण 20 लाख आणि 25,000 अशी बोली लावत दबंग दिल्लीने त्याला आपल्या संघात घेतले होते, परंतु बेंगाल वॉरियर्सने FBM कार्डचा वापर करत त्याला आपल्या संघात रिटेन केले आहे. तर नितीश हा पुन्हा एकदा आपल्याला बेंगाल वॉरियर्सकडून खेळताना दिसणार आहे. पुढचा खेळाडू आपल्या महाराष्ट्राचा होता, तो म्हणजे संकेत सावंत. संकेत सावंतवर देखील खूपच टीमांनी बोली लावली आणि शेवटी पटना पायरेट्सने 40 लाख आणि 50,000 अशी बोली लावत त्याला आपल्या संघात घेतले. पुनेरी पलटणकडे FBM कार्ड होतं, परंतु पुनेरी पलटणने संकेतला घेण्यास नकार केला आणि संकेत सावंत हा आपल्याला आता पटना पायरेट्सकडून खेळताना दिसणार आहे. संकेतवर एकूण 40 लाख आणि 50,000 अशी बोली लागलेली आहे. तर संकेत हा आपल्याला पटनाकडून खेळताना दिसणार आहे. पुढचा खेळाडू हा सुरजित सिंग होता. तर सुरजित सिंग एकूण 20 लाखाच्या बेस प्राईसवर दबंग दिल्लीमध्ये गेला आहे. तर तो आता आपल्याला दबंग दिल्लीकडून खेळताना दिसणार आहे. पुढचा खेळाडू देखील बेस प्राईसवर होता, तो म्हणजे महेंद्र सिंग. महेंद्र सिंगला देखील UP योद्धाने त्याच्या बेस प्राईजवर घेतले आहे, म्हणजेच 20 लाखावर घेतले आहे. त्यांनी देखील त्याला FBM कार्डचा वापर करत घेतला आहे. पुढचा खेळाडू हा देखील डिफेंडर होता, तो म्हणजे रिंकू शर्मा. रिंकू शर्मा याच्यावर एकूण 21 लाख अशी बोली लागली होती, परंतु यू मुंबाने FBMचा वापर करत रिंकूला आपल्या संघात घेतले आहे. रिंकू पुन्हा एकदा यू मुंबाकडून खेळताना दिसणार आहे. पुढचा खेळाडू एक रेडर आहे, तो म्हणजे गुमान सिंग. गुमान सिंगवर खूपच टीमांनी बोली लावली होती, परंतु UP योद्धाने शेवटी 1,73,000 अशी मोठी बोली लावत गुमान सिंगला आपल्या संघात घेतले आहे. तर गुमान सिंग हा सीझन 12साठी आपल्याला UP योद्धाकडून खेळताना दिसणार आहे. मागच्या सीझनला गुमानने गुजरातकडून खेळताना खूपच चांगलं प्रदर्शन केलं होते, परंतु त्यांची टीम ही त्यांना सपोर्ट नाही देत होती, म्हणजे दुसरे जे खेळाडू होते त्याला साथ भेटत नव्हती. तर गुमाना आपल्याला आता UP योद्धाकडून खेळताना दिसणार आहे. पुढचा खेळाडू हा स्टार रेडर मनिंदर सिंग होता. मनिंदर सिंगवर खूपच कमी बोली लागली आहे. एकूण 20 लाख अशी बेस प्राईजवर त्याच्यावर बोली लागली आहे आणि त्याला पटना पायरेट्स संघाने घेतले आहे. मनिंदरवर कोणत्याच टीमांनी बोली नाही लावली, परंतु पटनाने त्याच्यावर एक बोली लावत त्याला आपल्या संघात घेतले आहे. बेंगाल वॉरियर्सच्याकडे FBM कार्ड होतं, परंतु त्यांनी मनिंदरला घेण्यास नकार केले आणि मनिंदर हा पटना पायरेट्सकडून खेळताना दिसणार आहे. तर सीझन 12साठी मनिंदर सिंग हा पटनाकडून खेळताना आपल्याला दिसेल. पुढचा खेळाडू देखील बेंगाल वॉरियर्समधला होता, तो म्हणजे नितीन धनकर. नितीन धनकरवर खूपच टीमांनी बोली लावली, परंतु शेवटी जयपूर पिंक पॅन्थर्सने एकूण 1,25,000 अशी मोठी बोली लावत त्याला आपल्या संघात घेतले आहे. तर नितीन धनकर हा आता आपल्याला जयपूरकडून खेळताना दिसणार आहे. पुढचा खेळाडू हा मंजित दहिया होता, युमुंबाकडून मागच्या सीझनला खेळणारा. तर मंजितला देखील जयपूरने घेतले आहे. जयपूरने मंजितवर एकूण 40 लाख अशी मोठी बोली लावत
त्याला आपल्या संघात घेतले आहे. तर मंजिता आपल्याला जयपूरकडून खेळताना दिसणार आहे. पुढचा खेळाडू हा करोडपती खेळाडू होता, तो म्हणजे सचिन तन्वर. सचिन तन्वर या सीझनला देखील करोडपती बनला आहे. त्याला आपल्या पुणेरी पलटण संघाने एकूण 1,58,000 अशी मोठी बोली लावत त्याला आपल्या संघात घेतले आहे. तर सचिन तन्वर हा असलम इनामदार सोबत आणि पंकज मोहिते सोबत खेळताना दिसणार आहे. कॅटेगरी बी मधला शेवटचा खेळाडू होता, तो म्हणजे स्टार रेडर नवीन एक्सप्रेस. नवीनवर खूपच टीमांनी बोली लावली, परंतु शेवटी हरियाणा टीलर्सने एकूण 1,20,00,000 अशी मोठी बोली लावत नवीनला आपल्या संघात घेतले आहे. तर नवीन कुमार आता आपल्याला दबंग दिल्ली नाही तर हरियाणा टीलर्सकडून खेळताना दिसणार आहे. शिवम पठारे, विनय तेवटिया यांच्यासोबत खेळताना दिसणार आहे. तर नवीन कुमार हा आपल्याला हरियाणाकडून खेळताना दिसणार आहे. तर हे होते कॅटेगरी ए आणि कॅटेगरी बीचे खेळाडू. तर कॅटेगरी सी आणि कॅटेगरी डी बद्दल लवकरच व्हिडिओ येईल, म्हणून आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला देखील एक लाईक करा. तर भावांनो, ऑक्शनबद्दल आणि प्रो कबड्डीबद्दल पूर्ण व्हिडिओ पूर्ण अपडेट आपल्या चॅनलवर येणार आहेत, म्हणून आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या इन्स्टा पेजला देखील फॉलो करा. खाली लिंक आहे आणि टेलिग्राम चॅनलला देखील फॉलो करा.